पण तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की झाला दोन देशांमध्ये करार, दोन देशातील गटांमध्ये करार, तर त्यात विरोध करण्यासारखं काय आहे? शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यासारखं काय आहे? तर वरवर पाहता या करारामुळे एकमेकांच्या वस्तूंवरचे कर म्हणजे टॅरिफ कमी होतील, जेणेकरून दक्षिण अमेरिकेतील या मॉर्कोसूर देशातील वस्तूंसाठी युरोपियन महासंघाची बाजारपेठ खुली होईल, तर दुसरीकडे युरोपियन महासंघाला मॉर्कोसूर देशांची बाजारपेठ खुली होईल असं दिसत असलं तरी ते एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. या मुक्त व्यापार करारामुळे दक्षिण अमेरिकेतील देशांमधील गोमांस, त्यासोबतच पोल्ट्री, साखर आणि इथेनॉल, त्यासोबतच इतर शेतीमाल युरोपियन महासंघातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होईल. म्हणजे त्याचा आयातीचा लोंढा सुरूच राहील, कारण या मॉर्कोसूर देशांचा शेतमाल हा युरोपियन महासंघातील देशांच्या तुलनेत स्वस्त असेल. त्यामुळे स्वस्त शेतीमाल देशात येऊन युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची बाजारपेठ खाऊन टाकेल अशी भीती सध्या फ्रान्ससोबतच इतर देशातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळेच हे शेतकरी या कराराला विरोध करतायत. तर काही देशांना मात्र या करारामुळे अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे झालेलं नुकसान भरून काढायचं आहे. हे देश सुद्धा युरोपियन महासंघातीलच आहेत. आता मॉर्कोसूर म्हणजे नेमकं काय आहे असा प्रश्नही तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल, तर सांगतो. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि उरुग्वे या देशांचा समूह म्हणजे मॉर्कोसूर.